संपून आता परतीच्या प्रवासाला लागला आहे आणि दरवर्षी आम्ही पाहत असतो की बावडा येथे हिवरकर वस्ती या ठिकाणी आपण जेवण देत असतात. ते लोकांना माहीत नव्हतं की हे जेवण कोणामार्फत आहे. ते आज कळालं की जेवण कोणामार्फत आहे नक्की. तर कसा अनुभव आहे तुमचा आजपर्यंतचा? म्हणजे कुठल्या बाबतीत? हे पालखी सोहळ्याला जे तो आपण जेवण देतो, अन्नदान केल्यानंतर आणि पालखीचे लोक बघून समाधान वाटते. अन्नदान होतं अजून. हां, किती वर्षापासून हे तुम्ही अन्नदान करता साधारण? आता हे तसं सांगता येणार नाही, पण 15-20 वर्ष झाले नाही हो. हा, म्हणजे आमच्या आजोबांपासून आजोबा म्हणजे माझे पंजोबा, अच्छा. ते आमचं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे घरी. हां हां. पण आता यांच्या सोयीने आपण यांच्या इच्छेने इथं देतो, अच्छा. तिथं न ठेवता. कारण तिथं त्यांचं रस्त्यात 2-3 ठिकाणी असतंय नाश्ता हां. जेवण. आता इथून त्यांचा वडापुरीला मुक्काम असतोय. बरं. मग इथे साधारण सगळ्या आपल्या माऊलींना भूक लागते, हे इथं आपण द्यायचं ठरवलं. तुम्हाला ही साधारणतः कल्पना कशी सुचली की आपण बावड्यामध्ये दुपारच्या 20व्याला पालखी सोहळा येत असतो आणि त्याला आपण जेवण कसं? पंजोबांपासून चालत आलेले हेच आहे. आणि जसं यांनी सांगितलं, हां. मोरे माऊलींनी, की बाबा ह्या ठिकाणी जर ठेवलं तर सगळ्यांना सोयीस्कर पडतंय. परत पुढं डायरेक्ट वडापुरीला मुक्काम आहे, तर लोकांना ह्या मध्यंतरी सगळ्या माऊली लोकांना भूक लागते. सराठी ते वडापुरीपर्यंत भूक लागते ना. अच्छा. हा वारसा पुढे तुमची पिढी चालू ठेवली आहे. आता मुलं आहेत, करतील आता पुढे, वाढवतील, वाढवावंच. त्यातून चांगलंच पुण्य आजपर्यंत आणि एक आत्मशांती जी मिळालेली ती फार चांगली. अच्छा. हे वाढताना हे करताना ते फार एक वेगळा सुखद आनंद. नाव सांगाल का सर? हे माझे वडील शंकरराव लक्ष्मणराव तामाणे. मी सत्यपाल शंकरराव तामाणे, अनिल सत्यपाल तामाणे, आणि माझ्या बंधूचा सिद्धार्थ सत्यजित तामाणे. आता मोरे काका, आपण किती वर्ष झाली इकडे येत आहे तो दिंडीसाठी? पालखी सोहळा आपण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज वडापुरीमध्ये मुक्कामासाठी येणार आहे. आणि ज्यावेळेस आम्ही माळुंगमधून निघतो तर यांच्या पूर्वजांपासून ही परंपरा चालू ठेवलेली यांनी अन्नदानाची. तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा. ही संतांची सेवा, वारकऱ्यांची सेवा करायची ही यांच्या पूर्वजांपासून चालत आलेले. या लोकांनी आता यांची तिसरी पिढी आता दिसती जी माझी शेजारी बसलेली, म्हणजे ही तिसरी पिढी सुद्धा आता पुढे ही असंच वारकऱ्यांना अन्नदान किंवा वारकऱ्यांची सेवा करत राहणार आहे. आणि यामध्येच खरा आनंद आणि समाजाला एक वेगळा मेसेज हा याच्यामधून जातो. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा कितवा होता साधारण? हा आपला 340वा पालखी सोहळा आहे. श्री क्षेत्र देहूपासून निघाल्यापासून, पालखी सोहळा निघाल्यापासून पंढरपूरपर्यंत तुम्हाला काय अडचणी जाणवल्या का, किंवा अजून भविष्यात सरकारकडून काय अपेक्षा आहेत का तुमच्या? नाही, सरकारकडून भरपूर अशी मदत होती, पण सरकारपेक्षा जे स्थानिक लोक आहेत प्रत्येक गावातील, म्हणजे देहूपासून ते पंढरपूरमधून परत आम्ही देहूला जात होतो. बरेचसे दानशूर व्यक्ती आहेत, जे प्रत्येक व्यक्ती आपल्यापर्यंत भरपूर अशी मदत वारकऱ्यांना करत आहे. त्यामुळे सरकारकडून काही अपेक्षा नाही आणि सरकार सुद्धा पुरेपूर मदत हे पालखी सोहळ्यासाठी करते आणि आमच्यात नाही सर्व मानाच्या 7 पालख्यांसाठी मदत करत आहे. आता संत तुकाराम महाराज पालखीचं आता परतीच्या मार्गावर आलेलं आहे, तर आता आपल्या बरोबर किती लोक आहेत? तर साधारण 2000 लोक पालखी बरोबर आहेत. मग त्यात विनेकरी आहेत, टाळकरी आहेत, काही मोकळा समाज आहे की जो ज्यांना आवड आहे पण भजन नाही करत पण पालखी बरोबर जायचं, अशी पुढं किंवा पाठीमागे हे चालत. विनेकरी टाळकरी मिळून किती लोक आहेत आपल्या बरोबर? तर विनेकरी टाळकरी बघितले तर आम्ही 1500 ते साधारण 1400 लोक असतील आणि बाकी मोकळा समाज. आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे आणि संतांची परंपरा म्हणजे त्यामध्ये एक माणूस घडवला जातो. संत तुकारामांनी सुद्धा चांगल्या प्रकारे लोकांच्या मध्ये असणारी अंधश्रद्धा असेल, अनेक विषय असतील, असं ज्ञान मोठ्या प्रमाणावरती दिले. अशा प्रकारची परंपरा आता तुम्ही संत तुकारामांचेच वंशज आहात, तर ती परंपरा तुमच्याकडून सुद्धा चालू असताना दिसते. त्याबद्दल काय सांगाल लोक आणि समाजाला काय संदेश असेल तुमचा? व्यसनाकडे पिढी वळालेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? तुकोबारायांनी सांगितले, यारे यारे लहान थोर याती भलती नारी न करावा विचार न लगे चिंता कोणासी. म्हणजे आम्हीच नाही, या संप्रदायामध्ये प्रत्येक व्यक्ती तुकोबारायांचे वंशज आणि तो या संतांचे पायकी. ज्ञानेश्वर माऊली असो, सोपान काका असो, सावता माळे असो, संत गोरा कुंभार असो, चोखा मेळा असो, या सर्वांचेच पायकीत आणि
या सकल संतांनी आपल्या या महाराष्ट्राला भारतातील सर्वांना एकच संदेश दिलेला आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगल. ऐकायची तुम्ही भक्त भागवत, कराल ते इथं सत्य करा. आता आणि या संतांच्याच मार्गदर्शनावर आम्ही आता इतर सर्व तुकोबारायांची पिढी किंवा इतर सर्व वारकरी त्याच मार्गाने पुढे मार्गकरण करीत आहोत. आता परतीच्या मार्गावर तुम्हाला भोजन व्यवस्था असेल किंवा तुमची स्नानगृहाची व्यवस्था असेल, त्या गोष्टी होतात का? छान हा. होतं, काही